दरम्यान वलसाड हापूस आंब्यासाठी नवसारी कृषी विद्यापीठानं भौगोलिक मानांकनासाठी अर्ज केल्यानं यावरून राजकारण सुद्धा रंगू लागलंय। त्यामुळे कोकणातल्या हापूसची चव कमी होणार नाही अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंतांनी दिली आहे। आंब्यानंतर मुंबई सुद्धा गुजरातमध्ये गेलेली दिसेल असा टोला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी लगावलाय। तर हापूस कोणाचा याची जगाला वेगळी ओळख देण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया अंबादास दानवेंनी दिली। वलसाड या नावाच्या आंब्यावरनं तुम्हाला असं वाटतं का देवगड हापूसची चव बाजूला होईल किंवा रत्नागिरी हापूसची चव बाजूला होईल? शेवटी आमची चव जी आहे, मधुर चव जी आहे ती तशीच राहणार आहे, त्याची तुम्ही देखील चिंता करू नका। आणि बडसाडचा येऊ दे नाहीतर कर्नाटकचा येऊ दे, आमच्या हापूस आंब्याला, रत्नागिरी हापूसला किंवा देवगड हापूसला कोणीही बाजूला करू शकत नाही। हे जगानं सिद्ध केलेलं आहे। हे प्रयत्न अगोदर देखील झाले, परंतु ह्याच्यावर गुजरातचं आक्रमण आणि काय संबंध आहे? दादर रेल्वे स्थानकाला बाबासाहेबांचं आता गुजरातचा बडसाड जर रत्नागिरीमध्ये आणून लावला असतं तर आक्रमण आपण मान्य करू। जर चेतक घोड्याची आई गुजरातची असू शकते तर मग हापूस आंबा का असू शकत नाही? मुंबई उद्या गुजरातचं राज्य झालेलं तुम्हाला दिसेल। त्याची ती सुरुवात आहे, हळूहळू फळावरून गडावर जाणं। आणि हे गड सुद्धा गुजरातच्याच वेळेस झालेले होते, महाराजांनी बांधलेले असंही म्हणतील। त्याला आता राजे आहेत ते काही बोलू शकतात। सध्या सेवक कुठे आहेत? राजे आहेत। राजा बोले दल हले, राजांच्या मुखातून जे निघेल ते सत्य। त्यामुळे आपण असं म्हणू की गुजरातनी सर्व केलंय, या देशाला स्वातंत्र्य गुजरातने दिलंय, हा देशाला उभं गुजरातने केलं, सर्व गुजरातचंच वैभव आहे, त्यामुळे आपण जगतो आहोत असं म्हणायला हरकत नाही। खरं तर हापूस आंबा आपल्या कोकणाचा, रत्नागिरीचा हापूस आंबा हे काही जगाला सांगण्याची गरज नाही। जगातून डिमांड या हापूसला असते आणि हा हापूस आंबा खरं तर महाराष्ट्राची नव्हे तर देशाची शान आहे, महाराष्ट्राची तर आहेच। आणि असं असताना हा हापूस आंबा आता गुजरातचा, मला असं वाटतं हे नवीनच काहीतरी सुरू होतंय, पण तो हापूस आंबा कोणाचा आहे हे जगाला सांगण्याची गरज नाही।